नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या 1 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सारंग मोनिका राजकुमार यांचा डाव हाणून पाडतो. त्यांचे पॅम्पलेट फाडून फेकून देतो. सारंगमुळे आपलं काम यशस्वी होऊ शकलं नाही म्हणून मोनिका चिडलेली असते. मोनिका राजकुमारला म्हणते, राजकुमार, जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत हे घडतच राहणार. आपण स्वप्न रंगवत राहणार आणि तो सारंग सगळं उधळून लावणार. म्हणून आता काहीतरी करावंच लागेल. तर इथे ओवी अमृताकडे हट्ट करत असते. आपल्याला गाण्याचा क्लास लाव असं म्हणत असते. अमृता म्हणते, ओवी, एक अट आहे. मी आधी तिथे जाणार, मी सगळं बघणार, गाण्याचा क्लास कसा आहे, तिथली माणसं कोण कोण आहेत हे सगळं बघणार आणि त्यानंतरच मग तुला क्लास लावणार. ओवी म्हणते, अवीरची आई शिकवते ना तिथे, म्हणजे चांगलंच असणार, आपण दोघी जाऊ. अमृता ठीक आहे म्हणते. तर इथे सावली जगन्नाथ दोघं बोलत असतात. जगन्नाथ म्हणतो, सावली, तू आता गुरुकुलमध्ये शिकवायला जायचं, पण हो, मेंदळे कुटुंबामधल्या कोणालाही कळता कामा नये की तू आणि अबीर इथे आहात. कोणालाच नाही, कुठल्याच व्यक्तीला नाही. सावली म्हणते, हो, माझ्या अबीरसाठी मला हे करावंच लागेल. आता गुरुकुलामध्ये सावली अमृता यांची भेट कशी होते आणि त्या भेटीनंतर सावली मेंदळ्यांच्या घरात कशी येते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सावली अबीर जगन्नाथच्या घरी येतात. अलकाला जाऊन 6 वर्ष झालेली असतात. 6 वर्ष झाली जगन्नाथ एकटा आहे आणि त्याच्यासोबत कोणी नाही आहे. अशा वेळेला सावलीसुद्धा त्याच्यासोबत नव्हती. हे बघून सावलीलाच खूप वाईट वाटतं. जगन्नाथ म्हणतो, सावली, अगं तुझा खूप शोध घेतला मी, पण तू काही सापडले नाही. मला माहिती होतं की तू कुठे ना कुठे असणार आणि तुझी गाण्याची ओढ तुला घेऊन येणार, म्हणून मी तुझ्यासाठी हे गुरुकुल चालू केलं होतं. आणि सावली, एके दिवशी तेच झालं. आमच्या गुरुकुलमध्ये तुझा अर्ज आला होता. व्यंकटेशने सावलीच्या वतीने तो अर्ज पाठवला होता. सावलीचं नाव बघून जगन्नाथ खूप खुश झाला आणि सावलीसाठी अपॉइंटमेंट लेटर त्याने बेळगावला पाठवलं होतं आणि तो सावलीची वाट बघत होता. जगन्नाथ सावलीला म्हणतो, सावली, मला एक कळत नाही, तू हक्काने माझ्याकडे का नाही आलीस गं? परक्या लोकांची मदत घेतलीस, पण माझी का नाही घेतलीस? सावली म्हणते, बाबा, मला भीती वाटत होती. मला वाटत होतं की माझ्या बाळांना आणि मला कोणीतरी मारून टाकेल आणि त्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकले नाही. मला माहिती होतं माझ्या घरचे माझ्या जीवावरती उठलेत. त्यांनी माझ्या मागावरती गुंड पाठवले होते आणि जर मी तुमच्याकडे आले असते तर तुमच्या जीवालाही धोका असला असता. म्हणून मला तुमच्या जीवाला धोका करायचा नव्हता, म्हणून मी बेळगावला गेले. जगन्नाथ म्हणतो, नाही सावली, तुझा गैरसमज होतोय. तिलोत्तमाने ती गुंड पाठवलेलीच नाही आहेत. जगन्नाथला माहिती असतं की राजकुमारने ती गुंड पाठवली होती, पण जगन्नाथ सावलीला हे काही सांगत नाही. जगन्नाथ सावलीला म्हणतो, सावली, आता इथे तू सुरक्षित राहा. तू इथे तुला कोणीही धक्का लावू शकणार नाही. तू इथे छान राहू शकतेस. मी आहे तुझा बाप, ढाल बनून मी इथेच आहे. जगन्नाथमुळे सावलीला जरा सुरक्षित वाटतं. तर दुसऱ्या दिवशी सारंगला महत्त्वाच्या केससाठी घरातून निघायचं असतं. सारंग निघत असतो आणि राजकुमार त्याला थांबवतो. राजकुमार म्हणतो, सारंग, अरे नेहमीसारखी आपली बोर्ड मीटिंग आहे, तू येणार आहेस ना? सारंग म्हणतो, नाही, माझी महत्त्वाची केस आहे, मला जावं लागेल. सारंग घाईने निघून जातो आणि मोनिका तिथे येते. मोनिका म्हणते, बरं झालं, हा एकदाचा इथून निघून गेला. आता बोर्ड मीटिंगमध्ये हा काही येणार नाही आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारच नाही. चला, आता हे आपल्या सगळं मनासारखं होणार. तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते. तिलोत्तमा म्हणते, आपल्याला बोर्ड मीटिंगसाठी जायचं आहे, पण सारंग कुठे? राजकुमार म्हणतो, मी त्याला म्हटलं होतं थांब, बोर्ड मीटिंग आहे, पण तो ऐकलंच नाही त्याने. महत्त्वाची केस आहे म्हणाला आणि निघून गेला. जाऊ दे, त्याला यायचं नाही आहे, चला आपण जाऊ. मोनिका, राजकुमार, तिलोत्तमा ऑफिससाठी जातात. तर इथे सावली जगन्नाथच्या घरी चहा नाश्ता वगैरे बनवते आणि त्याला देते. सावली जगन्नाथकडे मेंदळ्यांची चौकशी करते. जगन्नाथ म्हणतो, सावली, तू गेलीस ना तेव्हा वर्षभर मी सारंगसोबत होतो. तो वेड्यासारखा तुला शोधत होता गं. पण नंतर तिलोत्तमासोबत माझं जोराचं भांडण झालं आणि त्यानंतर माझे सगळे संबंध संपले. अलका पण आजारी होती, मग तिचं सगळं करण्यामध्ये वेळ गेला. मेहेंदळ्यांसोबत असलं नसलेलं सगळं नातं तुटलं.
त्या घरामध्ये कोण काय करतंय, कोण कुठे गेले, मला काही माहिती नाही आहे. पण तुला काय गं, म्हणजे तुला जायचं आहे का मेंढळींकडे? सावली म्हणते, नाही, मी सहजच विचारलं होतं. सावली आत जात असते. जगन्नाथ म्हणतो, सावली, अबीर आता मोठा झालाय, तो तुला प्रश्न विचारत असेल ना, त्याला प्रश्न पडलेले असतील, आपला बाबा कुठे, तो काय करतो, मग तू काय सांगतेस? सावली म्हणते, मी त्याला सांगितले त्याचे बाबा हरवलेत. एकदा हट्टीपणा केला होता त्याने, पण त्यानंतर नाही. पण बाबा, त्याच्या डोळ्यात मला प्रश्न दिसतात, मी काय उत्तर द्यावं मला काही कळत नाही. सावली रडत जगन्नाथला मिठी मारते. जगन्नाथ म्हणतो, सावली, नको काळजी करूस, मी आहे. तर इथे बोर्ड मीटिंगसाठी तिलोत्तमा, मोनिका आणि राजकुमार ऑफिसमध्ये येतात. आणि तिलोत्तमाला तिथे समजतं की राजकुमार आणि मोनिका सावली सनस्क्रीन बंद करणार आहेत आणि त्या जागेवरती शुभ्रा ही क्रीम लॉन्च करणार आहेत. तिलोत्तमा म्हणते, नाही, हा एवढा मोठा निर्णय मी घेणार नाही आणि या पेपर्सवरती मी सह्या करणार नाही. ही कंपनी सारंगची आहे आणि सारंग जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. आता सारंग इथे नाही आहे, त्यामुळे मी यावर चर्चा करणार नाही. सारंग सावली सनस्क्रीनचा हेड आहे, तो सगळं ठरवेल. मोनिका म्हणते, आई, अहो, सारंगला आम्ही म्हटलं होतं की मीटिंगला ये आणि सावली सनस्क्रीन बंद करणार आहोत, पण तो काय, त्याला महत्त्वाची मीटिंग होती. हे सावली सनस्क्रीनकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नव्हता आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय. हे बघा, आता वेळ वाया घालवू नका. आपण बघतोय ना, अहो, सावली सनस्क्रीनचा सेल्स घसरला आहे, कंपनीचं खूप मोठं नुकसान होतंय, तोटा होतोय. आता अशा वेळेला बोर्ड मीटिंगमध्ये आपल्याला आता निर्णय घ्यावाच लागणार आहे, नवीन प्रोडक्ट लॉन्च करावंच लागणार आहे. याच्याने आपल्या कंपनीची ग्रोथ होईल. तिलोत्तमाला काही हे सगळं पटत नसतं. तिलोत्तमाला सारंगची वाट बघावी असंच वाटत असतं. तर इथे अबीर सावलीचा मोबाईल घेऊन रूममध्ये जातो आणि इथे ओवी आपल्या घरी उदास बसलेली असते. अमृता विचारते, ओवी, काय झाले? ओवी म्हणते, मी बाबांना म्हटलं होतं की मला गाणं शिकायचं आहे, बड्डे गिफ्ट म्हणून मला माझं हेच शिक्षण द्या, पण बाबांनी नकार दिला, मला गाणं शिकायचं आहे. अमृता हट्ट बाजूला सोडायला सांगते, पण ओवी काही ऐकत नाही. ओवीला अबीरची आठवण येते. ओवी अमृताचा मोबाईल घेते आणि सावलीला फोन लावते. अबीर फोन उचलतो. ओवी म्हणते, अबीर, मला गाणं शिकायचं आहे, पण बाबा नकार देत आहेत. अबीर म्हणतो, तू करेक्ट माणसाला फोन लावला आहेस. ओवी, अगं, आम्ही पुण्यात आलो आहे. ओवी म्हणते, मग आपण भेटायचं का? अबीर म्हणतो, नाही गं, नाही भेटता येणार, पण तू एक काम कर ना, तुला गाणं शिकायचं आहे ना, तू गुरुकुलमध्ये ये, माझी आई आता तिथेच गाणं शिकवणार आहे. हे बघ, तुला वाटतं ना ते सगळं मनापासून तू करायचं, तुझी काकू आहे ना, तिला सांग. ओवीला हे पटतं. ओवी फोन ठेवते आणि अमृताकडे हट्ट करायला लागते. अमृताला काही नाही म्हणता येत नाही. तर इथे बोर्ड मीटिंगमध्ये सगळे सावली प्रोडक्ट बंद करायचं आणि शुभ्रा चालू करायचं हे ठरवतात. सगळे त्या पेपर्सवरती सह्या करत असतात आणि तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग ते सगळं बघतो आणि त्याला सगळं कळतं. सारंग मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, हा निर्णय कोणी घेतला आहे? सारंग चिडलेला असतो. राजकुमार म्हणतो, सारंग, अरे ऐकून तरी घे. अरे सारंग, सावली सनस्क्रीनने आपला फक्त तोटा होतोय, आपल्या कंपनीच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अरे तुला सांगितलं होतं ना सकाळी बोर्ड मीटिंग आहे, पण तुला तर महत्त्वाची मीटिंग होती ना. सारंग म्हणतो, सावली सनस्क्रीनमुळे कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही आहे आणि ही नवीन कंपनी अजिबात चालू करायची नाही. सारंग दिलेली फाईल फेकून देतो आणि शुभ्रा प्रोडक्ट जे आहे त्याचे पॅम्पलेट वगैरे फाडून फेकून देतो. सारंग खूप चिडलेला असतो. सारंगमुळे मोनिका, राजकुमार यांचा प्लॅन फेल होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.